सुप्रभात भाग 2 शिवजयंतीच्या भाग 2 मध्ये आता आपण फायनल टच काम चालू केलेलं आहे। इथे आपली पूर्ण टीम काम करते। इथे सागर आपला टचअपचं काम करतोय आणि गरमी आज जास्त असल्यामुळे रिजवान भाई आज सगळ्यांना कोकम सरबत देतोय आणि इथे राज्याभिषेकची फ्रेम ठोकायचं काम चालू आहे। बानकर भाऊ आहेत आपले, मोहितेचे पप्पा आहेत, मोहिते आहे, हा मोहितेचे पप्पा आहेत आणि इथे आपलं गारवासाठी एकदम गरम होतंय। ऊन तुम्ही बघू शकता, ऊन भरपूर आहे। तर रिजवान कोकम सरबत सगळ्यांना पाजतोय। बानकर काय बोलायचंय? आत्ताच कौलं चढली, बानकर इथे कौलं लावतोय। अडणार का त्याला? हा लेवल आहे इकडे, हा खालचा सरळ देणार ना। इथं फायनल टच करतोय। हो फिनिश लेवल पाहिजे। आता हा बाहेर येणार, खेळ मारले आता काय काढू शकत नाही। संध्याकाळची वेळ झाली आहे आणि हळूहळू सेट तयार होतं। आपला आजच्या टप्प्याचं काम चालू आहे। संकेतची टीम इकडे बॅनर मारते। आपलं पण पडदे लावायचं आता काम चालू आहे। गुड मॉर्निंग एवरीवन। तो शिव जयंती का सेट बनाया हमने, काम यहाँ तक आया है। हमारे नीलेश सर विंडोज़ बनाते हुए वहाँ पे, रिजू भाई, रोशनी मैडम यहाँ पे काम चालू है। बहुत ही बढ़िया तरीके से सेट निकाला। पुणे का लाल महल और ये साइड यहाँ पे बैनर लगाते हुए आणि आता लास्टचा टच फायनल आपण झेंडे लावतोय। उधर लगा, उधर। सालाबाद प्रमाणे अमोल परब यांनी त्यांच्या कारखान्यातल्या मूर्त्या आणलेल्या आहेत आणि त्या कुणाल परब यांनी कारखान्यातून मूर्त्या आणल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या सेटचा अजून रौनक बोलतात ना, छान छान लागले, एकदम सुंदर झालं। सोने पे सुहागा झाला आहे सेट।
परबंधो हात दाखव इकडे. लांबीला वाढणार आहे बघा हा थोडा मागे ये ना कपडा काय कर माहितीये काय अब तक प्रॉम्प्टिंग है ये पूरा इलाका मुगलों का है. जाने कहाँ छुपा बैठा है ये पहाड़ी लेकिन एक डर है जो मुझे आज भी जीने नहीं दे रहा. बहुत बढ़िया. जाने कहाँ से आएगा वो जादू. व्हेरी गुड. वो जादू. पहिला डायलॉग मध्ये उभं राहून द्या. पहिला वाला यशस्वी प्रोग्राम करण्यासाठी मागे भरपूर हात असतात. तीन वाजलेत आणि संकेत आणि आम्ही गेटचं काम करतोय. सुप्रभात. सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपला लाचचा टप्पा राहिला आहे. रांगोळी झाली की आपली डेकोरेशनचं काम पूर्ण झालं.